पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश राव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्येष्ठ नेते देवानंद पाटील व मित्र परिवार निढोरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. तीन महिने व्हेंटिलेटरवर झुंज, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय. CPRच्या डॉक्टरांनी 11 वर्षीय विनायकला दिले नवजीवन. अत्यंत दुर्मिळ व जीवघेण्या गिलियन-बारे सिंड्रोम GBS या आजाराशी तब्बल 4 महिने झुंज देणाऱ्या 11 वर्षीय विनायक प्रकाश मगदोम याला छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय CPR येथील बालरोग विभागाने यशस्वी उपचार करून नवजीवन दिले. तब्बल 3 महिने कृत्रिम श्वसन यंत्रावर उपचार घेतल्यानंतर आज शुक्रवारी त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. नागाव तालुका करवीर येथील विनायक प्रकाश मगदोम याला गंभीर प्रकृतीमुळे बालरोग विभागात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने अतिदक्षता विभागात हलवून उपचार सुरू करण्यात आले. त्याच्यावर IG इंजेक्शनसह आवश्यक उपचार करण्यात आले. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉक्टर भूषण मिरजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर सातत्याने उपचार केले. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हे सर्व उपचार मोफत करण्यात आले. यावेळी विनायकच्या आईने बालरोग विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत माझ्या मुलाला नवजीवन देण्यासाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली अशी भावना व्यक्त केली. तर त्याची बहीण पूनम मगदोम हिनेही 4 महिन्याच्या उपचारानंतर भाऊ सुखरूप घरी परतत असल्याचा आनंद व्यक्त केला. रुग्णाला डिस्चार्ज देताना अधिष्ठाता डॉक्टर SS भिसे यांच्या उपस्थितीत डॉक्टर व वैद्यकीय पथकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, इंचार्ज सिस्टर सौ मीना पंडित, सौ मीना डिसूजा, आदी सेविका सौ स्वाती भिवसे, सौ शारदा भोसले, बालरोगशास्त्र विभागाचे समाजसेवा अधीक्षक अजित भास्कर, समाजसेवा विभागाचे नोडल अधिकारी शशिकांत राऊळ, समाजसेवा अधीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टर, परिचारिका, समाजसेवा विभागाचे अधिकारी व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.